जय भीम, नमो बुद्धाय। बुद्धांनी कोणती शिकवण दिली तर याविषयी दोन वेगवेगळे लोकांची मत आहेत। काहींच्या मते बुद्धांचा धम्म जो आहे तर तो समाधी मार्गाचा धम्म आहे आणि काहींच्या मते बुद्धांचा धम्म जो आहे तर तो विपश्यनेचा धम्म आहे। काहींच्या मते बुद्धांचा धम्म जो आहे तर हा निवडक लोकांसाठी आहे, तर काहींच्या मते हा बहुजनांचा धम्म आहे। तर काहींच्या मते बुद्धांचा धम्म जो आहे तर तो रहस्यवादी आहे किंवा गूढ आहे त्याच्यामध्ये, आणि काहींच्या मते ऐहिक जीवनापासून स्वतःला प्रेरित पलायन म्हणजे बुद्धांचा धम्म आहे। काहींच्या मते हृदयाच्या वासना भावना यांचा पद्धतशीरपणे निरोध करणारा हा धम्म आहे, तर काहींच्या मते बुद्ध धम्माविषयीचे विविध दृष्टिकोनाचे एकत्रीकरण यामध्ये करता येईल। पैकी काही दृष्टिकोन अशा महानुभावांचे आहेत की ज्यांच्या मनात एखादी वस्तू, तत्व, सिद्धांत याविषयी विशेष आकर्षण असते। असे लोक म्हणजे बुद्ध धम्माचे सार हे समाधी विपश्यना आहे असे मानणारे लोक, किंवा हा धम्म निवडक दीक्षित लोकांचा धम्म आहे असे मानणारे लोक आहेत, त्यांना या वर्गामध्ये समावेश होतो। आणि इतरांचा दृष्टिकोन हा बुद्ध धम्मात लिखाण करणारे बहुतेक लेखक, अभ्यासक हे प्राचीन भारतीय इतिहासाचे विद्यार्थी असल्याने त्यांच्या लिखिताचा परिणाम होईल। त्यांचे बुद्धाविषयीचे अध्ययन हे प्रासंगिक आणि आकस्मिक आहे। की काही बुद्ध धम्माचे विद्यार्थी आहेत, त्यापैकी काही बुद्ध धम्माचे विद्यार्थीच नाहीत, ते मानसवंशशास्त्राचे सुद्धा विद्यार्थी नाही आहेत। मानसवंशशास्त्र हा विषय धर्माचा उद्गम आणि विकास यांच्याशी संबंधित आहे। यामध्ये मुख्य प्रश्न असा तयार झाला की बुद्धाने कोणताही सामाजिक संदेश दिलाय की सामाजिक शिक्षा आपल्यासाठी दिलेली आहे किंवा नाही। जेव्हा यावरती उत्तर शोधण्यात आलं त्यावेळी बुद्ध धम्माचे जे विद्यार्थी होते, अभ्यासक होते, त्यांनी पुढील मुद्दे मांडले। ते म्हणतात की बुद्धाने अहिंसा शिकवली, बुद्धाने शांतीचा संदेश दिला, बुद्धाने आणखी काही सामाजिक संदेश दिला काय असेही विचारण्यात आलं। तर बुद्धांचे न्यायाची शिकवण दिली काय, बुद्धाने आणखी काही सामाजिक संदेश दिला काय असेही विचारलं तर बुद्धाने न्यायाची शिकवण दिली काय, बुद्धाने मैत्रीची शिकवण दिली काय, बुद्धाने स्वातंत्र्याची शिकवण दिली काय, बुद्धाने समतेची शिकवण दिली काय, बुद्धाने बंधुत्वाच्या भावनेची शिकवण दिली काय, बुद्ध हे काल मार्क्सला उत्तर आहे काय। बुद्धाच्या धम्माची चर्चा करताना, मीमांसा करताना हे प्रश्न उपस्थित केले जातात। माझे उत्तर असे आहे की बुद्धाने सामाजिक संदेश दिला आहे, त्याने या सर्व प्रश्नाची उत्तरे दिली आहेत, परंतु याची उत्तरं जी आहेत ती गाळून टाकलेली आहेत, ती मारून टाकलेली आहेत। बुद्धाने आपल्या पद्धतीने धम्माचे वर्गीकरण केले। प्रथम वर्गाला त्याने धम्म अशी संज्ञा दिली आहे। दुसरा वर्ग जो आहे निर्मिला, तर त्याला त्यांनी अधम्म असं मानले आहे। त्यांनी धम्माला तिसरा वर्ग जो सांगितला तर तो सद्धम्म म्हणून सांगितला, आणि तिसऱ्या वर्गाला धम्माचे तत्वज्ञान समजले जाते। आणि बुद्धांचा धम्म जर समजून घ्यायचा असेल तर धम्म, अधम्म आणि सद्धम्म या तिन्ही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे। यामध्ये आपण धम्म बघणार आहोत। जीवन पवित्र राखणे म्हणजे धम्म। पवित्राचे 3 प्रकार आहेत। कायिक पवित्र अशा प्रकारचे आहेत। मनुष्य जेव्हा जीवहिंसेपासून बाजूला होतो, चौरकर्मापासून बाजूला होतो किंवा तो पापकर्मापासून बाजूला होतो तर त्याला कायिक पवित्र असे म्हणतात। दुसरं जे आहे तर ते वाणीचं पवित्र, म्हणजे मनुष्य खोटे बोलत नाही किंवा खोटं वचन करत नाही तेव्हा त्याला वाणीचं पवित्र म्हणतात। आहे तर ते चित्ताचं पवित्र। एखादा भिक्खू असतो आणि त्याच्या चित्तामध्ये कामवासना वास करते किंवा नाही करत याची त्याला जाणीव असते, त्याच्या चित्तात कामवासना वास करतही नाही याचीही त्याला जाणीव असते, किंवा ती जर निर्माण झाली तर तिचा नाश कसा करायचा हेही त्याला माहीत असते, त्याच्या चित्तामध्ये द्वेष आहे की नाही हेही त्याला माहीत असते, याची त्याला जाणीव असते, आणि चित्तामध्ये द्वेष कसा निर्माण होतो आणि त्याचा विनाश कसा होतो, आणि भविष्यात जर असं जर झालं तर त्याला रोखता कसं येतं याचीही त्याला जाणीव आहे। त्याच्या चित्तामध्ये आलस्य आहे, उत्तेजना आहे, त्याची मनस्थिती जी आहे तर ती द्विधा आहे याचीही त्याला जाणीव आहे। या स्थिती चित्तामध्ये कशा निर्माण होतात, त्यांच्यापासून कसे आपल्याला बाजूला करता येईल किंवा बाजूला होता येईल, भविष्यात जर त्यांची जर उत्पत्ती झाली तर ती कशी रोखता येईल याची त्याला जाणीव असते। याला चित्ताचे पावित्र्य म्हणतात। ज्याची काया वाणी चित्त पवित्र आहे, निष्पाप आहे, स्वच्छ आहे आणि पवित्रता युक्त आहे त्याला लोक निष्कलंक म्हणून संबोधतात। वाणीचे पावित्र्य म्हणजे माणसाने खोटे बोलण्यापासून बाजूला असणे किंवा विरक्त असणे, त्याने उगाच बडबड करू नये किंवा वायफळ जी असते ती बडबड करू नये,
याला वाणीचे पावित्र्य असे म्हणतात. त्यानंतर चित्ताचे जे पावित्र्य आहे, मनुष्य जेव्हा लोभापासून बाजूला असतो किंवा द्वेषापासूनही विरत असतो, त्याच्या चित्ती सम्यक दृष्टी वास करते, याला चित्ताची शुद्धता म्हणतात. पावित्र्याचे हे 3 आयाम आपण बघितले. पुढे दौर्बल्याचे 5 आयाम सांगितले. याच्यामध्ये साधना बाधित आहे ते 5 आयाम कोणते, तर जीवहिंसा, चौर्य कर्म, काम मिथ्याचार, मिथ्या कथन आणि आलस्याचे निमित्त ठरणारे सुरापान. सुरापान म्हणजे व्यसन, दारू पिणे किंवा तंबाखू गुटखा हे जे खातो तर याला सुरापान म्हटलेलं आहे. आणि हे 5 कारणं आहे, याच्यामुळे माणसाचं जे चित्त आहे किंवा माणूस जो आहे तर तो बाधित होतो. आणि प्रथम ह्या ज्या 5 बाधा आहेत त्या ज्याच्या बाजूला झाल्या आहेत, त्याचं लोभ बाजूला आहे, असंतोष बाजूला आहे, तो माणूस शरीराला शरीर म्हणत असतो, तो चांगलं जीवन जगत असतो, तो ऐच्छिक जीवन जगत असतो, तो वेदना ज्या आहेत तर त्यांना केवळ वेदना मानतो आणि तो चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जे आहे तर ते व्यतीत करत असतो. तो चित्ताला चित्त मानतो आणि तो चित्तानुपश्यना करीत आपले जीवन व्यतीत करत असतो. तो चित्तात उगम पावणाऱ्या विचारांचा केवळ चित्तधम्म म्हणूनच स्वीकारतो. तो ऐहिक जीवन सामान्यपणे अस्तित्वात असणाऱ्या लोभ आणि असंतोष यावरती त्याने विजय प्राप्त केलेला असतो. तो प्रयत्नशील राहून सावधान चित्ताने, स्वाधीन चित्ताने जीवन जगत असतो. जेव्हा साधनेने या 5 बाधा दूर होतात तेव्हा चित्त चेतनेच्या 4 कारकांना उत्पत्तीची प्रक्रिया गतिशील होते. घात जे आहे ते 3 प्रकारचे सांगितलेले आहे. पहिला जो आहे तर तो शीलघात, दुसरा जो आहे तर तो चित्तघात आणि तिसरा जो आहे तर तो दृष्टीघात. त्यामध्ये शीलघात म्हणजे काय, तर कोणी जर जीव हत्या करत असेल, कोणी जर चौर्य कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, कोणी मिथ्याकथन म्हणजे खोटे बोलत असेल, कोणी काम मिथ्याचारापासून मग्न असेल, कोणाची निंदा करीत असेल, कोणी कटुवचन बोलत असेल, कोणी वायफट बडबड करत असेल, तर या सगळ्या बाबी ज्या आहे तर ह्या शीलघातामध्ये असतात. आणि चित्तघात म्हणजे कोणाच्या चित्तामध्ये जर लोभ असेल, दृष्ट भाव जर वास करत असेल तर त्याला आपण चित्तघात म्हणत असतो. आणि दृष्टीघात म्हणजे मिथ्या दृष्टी असणे, दुसऱ्यांबद्दल वाईटच बघणे, दुसऱ्यांबद्दल वाईटच चिंतन करणे. त्याची जी दृष्टी असते तर त्याला असं वाटत असतं की दानात किंवा त्यागात काहीही नाहीये, कुशल किंवा अकुशल कर्माचं कोणतंही फळ असत नाही, ही लोकांमध्येही काही नाहीये आणि परलोकांमध्येही काही नाहीये, कोणी असा श्रेष्ठ नाही की ज्याला पूर्णत्व प्राप्त झाले आहे. आणि अशी जी दृष्टी ज्याच्याकडे असते तर तिला मिथ्या दृष्टी असे म्हणतात. आणि हे जे 3 जे घात आहे भिक्खूंनो, शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात, हे 3 घातांचे जे परिणाम आहे तेव्हा जेव्हा माणसाचा जेव्हा मृत्यू होतो आणि त्याचं जेव्हा विघटन होत असतं त्याच्या शरीराचं, तर ते आपल्या चित्तात जर असे जर दोष असतील तर त्या मार्गानेच ते जात असतात. तर भिक्खूंनो पुढे लाभ जे आहेत तर ते 3 प्रकारचे लाभ आहे. पहिला जो लाभ आहे तो शील लाभ, चित्त लाभ आणि दृष्टी लाभ. तर मग शील लाभ म्हणजे जर कोणी जीव हिंसेपासून विरत असेल, म्हणजे कोणी जीव हिंसा करत नसेल, कटुवचन बोलत नसेल, व्यर्थ बडबड करत नसेल, तर याला आपण शील लाभ म्हणतो. मग चित्त लाभ म्हणजे काय, तर कोणी जर लोभ कोणाला नसेल, लोभापासून कोणी जर विरत असेल, दृष्टपणापासून कोणी जर विरत असेल तर याला आपण चित्त लाभ म्हणत असतो. आणि दृष्टीलाभ म्हणजे एखाद्याची जी धारणा असते ती सत्याची असते, त्याला दानामध्ये किंवा त्यागात जे आहे तर ते पुण्य आहे असं वाटत असतं. तो कुशल आणि अकुशल कर्माचं फळ जे आहे ते परिणामकारक आहे, आता आहे, पिता आहे आणि हे संपूर्ण जे जीवन आहे तर हे जीवांपासून बनलेलं आहे. आणि या पद्धतीचं ज्याचे विचार असतात त्यालाच आपण दृष्टीलाभ म्हणत असतो. आणि या पद्धतीचा जो माणूस असतो तर जेव्हा त्याचा मृत्यू होतो आणि मृत्यूनंतर जेव्हा त्याची काया म्हणजे शरीर जे आहे त्याचं विघटन होतं आणि हे विघटन जे आहे तर त्याचं सुगतीला म्हणजे चांगल्या मार्गाला ते प्राप्त होत असतं. जीवनामध्ये पूर्णत्वाचे 3 आयाम आहेत, कायिक, वाचिक आणि चित्ताचे पूर्णत्व. अस्त्रवांचा किंवा चित्तमलाचा पूर्णपणे क्षय होणे, नाश होणे, याच जीवनी चित्ताला संपूर्णपणे विमुक्तीला अनुभव प्राप्त करणे आणि त्यातच रममान होणे, याला चित्ताचे परिपूर्णत्व किंवा पूर्णत्व असे म्हणतात. या पूर्णत्वाचे 3 आयाम आहेत. याशिवाय आणखीही काही बुद्धांच्या पारमिता आहेत ज्या बुद्धाने सुबुद्धीने समजावून सांगितल्या आहे. सुबुद्धी
बोधिसत्वाची दान पारमिता म्हणजे काय? बोधिसत्व चित्ताच्या सर्व अवयवांचे ज्ञान ठेवून, भान ठेवून दान देतो. तो जनसामान्यांसाठी आंतरिक आणि बाह्य वस्तूचा परित्याग करतो. तो त्याच्या बोधीला समर्पित करतो. तो इतरांनाही असेच करण्यासाठी प्रेरित करतो. त्याला कोणत्याही वस्तूची आसक्ती नसते. बोधिसत्वाची शील पारमिता म्हणजे काय? तो सदाचाराने वागतो आणि इतरांनाही तसे करण्यास भाग पाडतो. तो शील पारमितेमध्ये येतो. बोधिसत्वाची शांती पारमिता म्हणजे काय? तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांनाही क्षमाशील होण्याची प्रेरणा देतो. बोधिसत्वाची वीर्य पारमिता म्हणजे काय? तर तो ह्या ज्या 5 पारमिता आहेत त्या पूर्तीसाठी निरंतर प्रयत्नशील असतो आणि दुसऱ्यांनाही तो तसेच करण्यास सांगतो किंवा प्रेरणा देतो. बोधिसत्वाची समाधी पारमिता म्हणजे काय? सत्व आपल्या कौशल्याने ध्यान साधतो, पण तो तत्संबंधी रूप लोकात पुनरपी जन्म घेत नाही आणि इतरांनाही तसे करण्यास प्रेरित करत नाही. बोधिसत्वाची प्रज्ञा पारमिता म्हणजे काय? तो कोणत्याही धर्माची निमग्न होत नाही. तो सर्व धर्माच्या प्रकृती आणि प्रवृत्तीचे अध्ययन, मनन, चिंतन करण्याची प्रेरणा देतो. या पारमितांचा स्वीकार आणि त्यानुसार आचरण म्हणजेच धम्म होय.